श्री स्वामी समर्थ. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीत गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतं भावातीत त्रिगुणरहित सद्गुरु तम नमामि. ओम रक्तांड रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदनं कथाटोपी च माला दंड कमंड लुधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावधारक पाही. माम. जय जय क्षीरसागर विलासा मायाचक्र चालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातिता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृतपूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिचा वरप्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नमियेली जो अज्ञान तिमिर नाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्याची या नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय नमियेला धर्मसंस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जोका अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुडी कोण वर्णाश्रम धर्मकुडी कोणासही कडेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडून या आपुला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा माझी या ठाई वार्ता मीपणाची नसेची एसी एकुनिया स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करोनी आता नमू साधुवृंद ज्यासी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले त्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुटावंतस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलविती मान तयांचे चरण नमियेले ईश चरणी जडले चित्त ऐसे तुकारामाधिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वरप्रसादा कारणे अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करुणी आपण हृदयस्थ राहोनी ग्रंथरचना करवावी. आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर वैसले परी हे अमृत जानोनी आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी तियेकडे न पहावे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोदधीतुनी पाही अमोल मुक्ताफळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अनमान काही न करावा. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोडहा. इति श्री स्वामीचरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथमोध्याय गोडहा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरोनी जे भजती होय त्यांची मनोरथपूर्ती तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्यप्राप्ती होत असे. अक्कलकोटा माझारी राचप्पा मोदी याचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळी वेष्टित साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरोनी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्याज सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या आणोनी बाहेरी मांडा म्हणती एकेहारी दोघांसी बैसवुनी दोहोवरी तिसरीवरी बैसले आपण पाहोणी समर्थांचे तेज उभयंतासी वाटले जोज साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी स्वामींनी हास्यमुख करोनी उत्तर दिले
तया लागोनी आम्ही कर्दळी वनातून प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखील अपूर्व, बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगात टाक पावन, नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थे समग्र, एशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथुनी सहजगती पातलो, गोदात टाका प्रति जियेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परम पावन. काही दिवस फिरोन हैदराबादेसी पातलो. येऊनिया मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास. मग येऊनी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर, रमले आमुचे अंतर. काही दिवस राहिलो तेथोनी स्वेच्छेने केवळ. मग पाहिले मोहोळ देश, हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटा प्रति येणे तेथोनिया जहाले. तैपासूनी या नगरात आनंदे आहो नांदत. ऐसे आमुचे सकल वृत्त. असे मुळापासून 12 वर्षे मंगळवेढ्यांप्रती राहिले स्वामी राजयती. परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली. दर्शना येता साधू दिगंबर, लीला विग्रही यतिवर्य, कंबरेवरी ठेवूनी कर, दर्शन देती तयासी. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत आनंदे भक्त परिसोत. द्वितीयोध्याय गोडहा. इति श्री स्वामीचरित्र सारामृते द्वितीयोध्याय. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यांची नाही पुनरावृत्ती. पद पावती कैवल्य निर्विकार स्वामीमूर्ती. लोका चमत्कार दाविती. काही वर्षे करुणी वस्ती मंगळवेढे सोडिले. मोहोळा माझी वास्तव्य करीत आप्पा टोळ झाले भक्त. तेथेची साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू. सवे घेऊनी स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावरुनी टोळासी मागे परतणे भाग पडे. टोळ गेलिया परतोनी स्वामी चालले उठोनी. बहुत वर्जिले सेवकांनी परीनच मानिले त्या. तेथोनिया निघाले अक्कलकोटा प्रति आले. ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने. तेथे एक अविंद होता. तो करी तयांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्वपुण्यास्तव निश्चिती आले चोडप्पाचे गृहाप्रती. स्वामीसी जाणोनी ईश्वरमूर्ती. चोडप्पा करी आदर. योगयागाधिक काही चोडप्पाने केले नाही. परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते. तयाची देखोनिया भक्ती. स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोडप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ. तैपासूनी तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोडप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी. दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असतीजे. चोडप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक यती. लोका चमत्कार दाविती. गावात मात पसरली. लोकांमाजी पसरली मात. नृपासी कळला वृत्तांत की आपुलिया नगरात यती विख्यात पातले. वार्ता येसी एकोणी राव बोलला कायवाणी. गावात यती येऊनी फार दिवस जाहले. परी आम्हा श्रुत पाही आजवरी झाले नाही. आता जाऊनी लवलाही भेटू तया यतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी येसी वार्ता येकिली काणी. हे सत्य तरी येऊनी आत्ताच दिती दर्शना. रावमुखातुनी वाणी निघाली तोची यतिमूर्ती पुढे ठेवली. सकल सभा चकित झाली. मती गुंगली रायांची. खून पटली अंतरी. स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळूनी गेली दुरी. चरणी भक्ती जडली तई. सकळ सभा आनंदली. समस्ती पाऊले वंदिली. षोडशोपचारे पूजिली. स्वामी मूर्ती नृपराय. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. प्रेमळ भक्त परिसोत. तृतीयोध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामीचरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्याय. श्री स्वामी समर्थ.